लाल्या तू? लाल्या? डायरेक्ट लाल्या? अगं जरा भान बिन ठेवू. तू कुणा संग काय बोलतेस ती? हा? आणि आवाज बोलायचं तर लांबच. कमीत कमी नाव तर नीट घे. हा? आणि एवढ्या सकाळ सकाळी गपचूप कुठे चालली होतीस? हे बघ लाल्या, तुला परत एकदा नीट समजावून सांगते. मी कुठेही जाईन, काही करेन, तो माझा प्रश्न आहे. त्यामुळे मला अडवण्याचा आणि मला विचारण्याचा तुझा काहीच संबंध नाहीये. माझा संबंध नाही? माझा संबंध नाही मग कोणाचा संबंध आहे? हा? कोणाचा संबंध आहे? हो सर रे, तुला नीट गोडीत बायकोसारखं सांगतोय. इथून पुढं एक तर मला आवाज बोलायचं आणि जे मी काय विचारेन ती इज्जतीत सांगायचं. कळलं का? तुला आणि इज्जतीत? अरे लायकी तरी आहे का तुझी? तुला परत परत सांगून सुद्धा सारखा सारखा माझा रस्ता अडवतो, तेही जबरदस्तीने. लाज नाही वाटत तुला? नाही 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 असं कसं म्हणते का? वाटते की लाज? लाज तर वाटते, पण असं उघड्या उघड्यावर करायला लाज वाटते. म्हणून मी काय म्हणतोय सर, चल ना जरा आड बाजूला. म्हणजे काय होईल, आपलं संबंध घेऊया ना मिटवून. आपल्यात जे वाद आहेत ते मिटवूया ना. तुझ्यासारख्या मूर्खाच्या नादी लागण्यात काहीच अर्थ नाहीये. पुन्हा पुन्हा सांगून सुद्धा तू माझ्या मागे येतोस ना, बिनलाजा कुठला. ए सर, लय गुरमी आहे का तुझ्यात? तुझी गुरमीच उतरवी ना. हात सोड लाल्या, हात सोड. लाल्या मी ओरडेन. हा लाल्या. हा ओरड ओरड की ओरड. हा? अख्खी वस्ती आणि तुझा आईबाप जरी आला ना तरी माझं काय वाकडं करू शकत नाही का? तर तुझ्या आईनेच मला हवाली केली. म्हणून मी काय म्हणतोय, चल ना लग्ना आधीचं जे काय आहे ना ते करूया ना. चल ना लाल्या. लाल्या माझा हात सोड. चल ना. लाल्या सोड. लाल्या. ये ना. लाल्या हात सोड. मी जाऊन जीव देईन, पण तुझ्यासारख्या नास्त्या माणसासंग लग्न करणार नाही. का ग वर्षे, असं का बसलेस? काय नाही, असंच बसले. सांग की, डोकं बिकं दुखतोय का? नाही, तर लाल्याकडून चालले, राग आलाय बघा मला. आपले किती वेळ जायचं यायचं बांधव होते बघा, सांगा बरं. आता म्हटलं घरी जाऊ, धुणं भांडी करून यावं, तर एवढं लांबून जायचंच कटाळ येतोय बघा मला. अगं वर्षा, जसं आहे तसं ॲडजस्ट करावं लागेल बघ. तसा पर्याय पण नाही ना आपल्याकडं. आणि त्या बयानं त्यांना असंच गाजर दाखवले, ते तर काय करणार काय? हां, त्या बोकडाला कसं कळत नाही हो, ती बाई किती घोड्याची येते. आणि तुम्हाला एक सांगू का, ती लाल्याला ती पुरगी देत नसते बघा. किती 12 गावचं पाणी पिले ना, मला चांगलं माहिती. हे अशी का पळते तरी? वर्षा बघ, हिला काय झालं? सरू, हर्षताई काय झालं? शांत हो. काय झालं? तू अशा करडती? काय झालं सांग सरू, काय झालं? हर्षताई. अगं सरू, सरू हे बघ, शांत हो. काय झालंय मला सांग, काय रडतीये तू? हर्षताई, तो लाल्या हात धुवून मागे लागलाय माझ्या. त्याला लग्न करायचंय वर्षताई माझ्याशी, पण मला नाही करायचंय. माझ्या आईने त्याला शब्द दिलाय म्हणे की तुझं आणि तिचं लग्न लावणार. ठीक आहे, तू काळजी करू नको. तुला लग्न करायचं नाही त्यासोबत, मग तुला कोण जबरदस्ती करू शकत नाही. मी आणि आम्ही सगळं तुझ्यासोबत आहे. तू काळजी करू नको. सरो, नवा कुठं आहे? माहित नाही मला. राम्या, नवाला फोन करून बोलून घे इकडं. बरं अतुल. नवा म्हणजे तो गावातला मुलगा ना, त्याला काकडे बोलवायचं मग? वर्षताई, खरं तर मी तुला याआधीच सांगायला हवं होतं, पण मी आता कुठलीच गोष्ट नाही लपवणार आहे. माझं प्रेम आहे त्याच्यावर. वर्षताई, मला त्याच्याशी लग्न करायचंय आणि मला माहिती आहे घरात ही गोष्ट कोणी समजून घेणार नाहीये आणि कोणी समजून घेईल ही अपेक्षा पण नाहीये. तू सांग ना, मी काय करू? मला खूप टेन्शन आलंय आता. तू प्रेमात पडलेस? अगं बाई, चांगली गोष्ट आहे ना मग ही. आणि हे बघ, तू काय काळजी करू नको.
आपण बोलू त्याच्यासोबत आणि काय असेल ते बघत. आम्ही आहे तुझ्यासोबत. अतुल भाऊ नवा येतो म्हणलाय. बरं सर्व नावाच्या तुझ्यात लग्नाबद्दल बोलणं झालंय का? त्या विषयावर आम्ही अजून स्पष्टपणे नाही बोललो. अगं सर्व मला मान्य आहे, नवा चांगला पोरगा आहे, पण लग्न आणि प्रेम ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत बघ. सगळ्यांना प्रेम लग्नापर्यंत नाही नेता येत. आता नवा आला ना, एक काम कर, तू समोर बसून त्याला क्लिअर बोलून घे, म्हणजे लग्न करणार आहे का नाही. तो जर लग्नाला तयार असेल तर ठीक आहे, नाहीतर अवघड आहे बाई तुझं. अहो असं कसं, त्यांचं प्रेम आहे ना, मग लग्न करणारच ना ते. अतुल भाऊ मी काय म्हणतोय, जर समजा, फक्त समजा बरं का, तुम्ही राग म्हणून काय सुद्धा घेऊ नका. जर काही कारणामुळं नवा आहे ती सरूसंग लग्न करायला तयार झालाच नाही तर काळजी करायची काय सुद्धा गरज नाही अतुल भाऊ. मी सरूसंग लग्न करायला कधी पण तयार आहे या. त्या लाल्या संग करण्यापेक्षा माझ्या संग केलेलं कधी पण चांगलं ना. राम्या ती कुठल्या मूडमध्ये आता? तुम्ही काय कधी काय बोलतो रे, शांत बस जरा. अहो वहिनी मी टिंगल नाही करत, मी जी काय आहे ती खरंच बोलतो या. वर्षा सर्व तुमचं चालू द्या बोल ना, आम्ही आलो जरा काम करू. चल तिकडे चल. नाना बास ना आता. तसं नाही, फक्त नाना नाही, बिबट्या नाना म्हण की. बर बिबट्या नाना बस ना आता, कसं तरी होत आहे. कसं तरी होतंय म्हणजे भारी वाटतंय ना. तर परे मी काय म्हणतो, आता तुला एवढं भारी वाटतंय आणि माझी तर कचून इच्छा झाली बघ. तर आज आपण करायचं का? करायचं का म्हणजे काय करायचं? परे तू असं मुद्दाम नको करू. मला माहिती आहे की तुझी पण तुझी इच्छा आहे, जी माझी इच्छा आहे. हां तर परे करायचं प्लीज. नाना बास ना, बाकीचं नंतर करू आता. नंतर बिंतर काय नाही, जे काय करायचं ना ते आत्ताच करायचं. नाना तुला पण ना सगळ्या गोष्टींची घाईच असते बाबा. अगं परे इतके दिवस मी दम काढलायचं ना, तर घाई बी काय नाही. जे काय करायचं ते आत्ता आणि लगेच करायचं बघ. हे बघ नाना, आता जर आपण एकत्र आलो ना तर तुला परत माघार घेता येणार नाही. हा विचार करून बघ. अगं परे तुझं सोड ग, आता मीच तुला सुट्टी देत नसतो बघ. ए अरे ना थांब. अरे लाल्या तू काय लेका माणूस आहे राव, जा बरं इथनं तू. अरे मी काय म्हणतोय ऐक तरी. नका 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 आता काय बी नको. हे काम करू आपण, 10 मिनिटांनी भेटू. तू जा बरं इथनं तोपर्यंत. अरे ना लय मोठा विषय झालाय. अरे काय लगा माणूस आहे तू बेटा. हा आईला सगळ्या मूडला घोडा लावलास की. अरे घोडा तर माझ्या मोडला लागलाय. त्या सरीने सकाळ सकाळी कानखारी मारली आहे घाली रे. अरे लाल्या तू खानदाराचं नाव मातीत घालायलाच बघ, कुशल पोरींचा मार खात फिरतोयस की. अरे त्या आई घालीवर लग्नच करायचं नव्हतं. तुझ्यामुळे मी या परीचा नाश सोडला आणि तिच्यावर लग्न करायला तयार झालो. आणि तू माझी इच्छा. तसं नाही र, त्याचं काय आहे ना, सरी जरा हळवी पोरगी आहे ना, तिला समजून सांगायला लागतं. तूच काहीतरी घाई केली असेल म्हणून खाल्ला मार. अरे बेट्या काय केली म्हणून डायरेक्ट काना खाली कायचा किडात आणला तिच्या. बरं लाल्या मी काय म्हणतो, मी जाऊन बोलू का सरीला? हा तिला जाऊन सांगतो की इथून पुढं लाल्याकडनं कोणती बी चूक होणार नाही. हा नाही नाही नाना, दाजींची काही चूक नसणार आहे. तीच पोरगी जरा जास्त शेफारली. दाजी एक काम करा, ही सगळी गोष्ट ना तुम्ही आईच्या कानावर घाला, ती बरोबर वटणीवर आणेल सरीला. बरोबर आहे परे तुझं. आता डायरेक्ट जातो आणि मामीला गाठतो. तर परे कुठे होतो आपण? हा राहू द्या आता, मूड गेला माझा सगळा. अगं परे ऐक ना माझं. अगं थांब की, मी आहे ना मूड बनवायला. अगं थांब की. आईला मामी इथं बसल्यात होय तुम्ही? काय सोमा, लयच निवांत दिसतोय. काही कामधंदा करतो का नाही? आता कामधंदा नसला तर एवढा मोठा पसारा असला असता का मामी. हा 6 गाई येतं, 3 म्हशी येतं आणि वावरातून जनावराचं बघायला 2 गडी लावले. तर तसं मी बी वावरातच राबतो म्हणा, पण आता जरा टाईम होता म्हणून आलो, म्हणलं तुमच्याशी गप्पा गोष्टी कराव्या जरा. बोल की, काय बोलतोयस? आता मी काय बोलू, बोला की तुम्हीच. आम्ही काय बाबा म्हातारी माणसं. तू सांग, लगीन केव्हा करणार? तसं चालू आहे बघा, घरची बघतात पोरी. हा मला लई मोठी स्थळ आली बघा, पण मला ना पोरगीच पसंत आहे ना. काय सांगतो, कसली पोरगी पाहिजे? तशी काय जास्त अपेक्षा नाही माझी. हा फक्त देखणी असावी, म्हणजे आपल्या परीसारखी. म्हणजे आपली परी जरी असेल ना तरी बी चालेल बघा, आमची पोरं बी खानदानी होतील ना मग. होय,
आईला हे लाला इकडे तावा तावत कोण येते? जावे बापू, काय झालं एवढं तावा तावात यायला? तुम्ही फक्त नावापुरतं जावंय म्हणा, बाकी काय करू नका. का हो, काय झालं? सरी काय बोलली का? बोलली का? अहो डायरेक्ट कानाखाली मारली माझ्या तिनं. काय सांगताय, खरं का? तुम्ही जे ऐकताय तेच बोलतोय मी. आत्ताच्या आत्ता चला सर इकडं आणि होऊन जाऊ दे समोरासमोर. आयला ती नानान परी चांगलं त्यांचं गुलगुल चाललंय की हा. आणि मी साधं बोला गेलो, डायरेक्ट कानाखाली मारली माझ्या तिनं. ओ लालू शेठ, परी आणि नाना कुठं बसले तर? ए तू ग बाबा, तुझं काय मधीच? ए लाल्या लका टिंगल नको करू ना, सांग केला का? जा तिकडे खाली बांधा खाली, तिथंच बसले ती. हो मामी, येतो बरं का मी जाऊन. ओ जावई बापू, शांत उग राग राग नका करून घेऊसा. मी काय म्हणतो, त्या नानाचं आणि परीचं कसं चाललंय तसंच माझं आणि सरीचं द्या की जुळवून. म्हणजे काय होईल, एकाच मांडवात दिव्याना बार उडवून. म्हणजे तुम्हाला बी काय टेन्शन नाही. हा साधं राव बोलाय गेलो तरी कानाखाली मारली माझ्या. कसली पोरगी आहे ती हा. ओ लाला साहेब, तुम्ही शांत व्हा, उग राग राग करून घेऊ नका असं. बसा बरं. मी काय म्हणते, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का? मी काय म्हणतो मामी, तिला बी कळलं पाहिजे ना आपण कुणासंग बोलतोय, त्यांची मर्जी राखावी. हा कसं आमचं पुढं व्हायचं तुम्हीच सांगा बरं. अहो लाला साहेब, तुमची मर्जी टाकायला मी हाय की. आणि एवढी धडधाकड सासू असताना तुम्ही कशाला घाबरताय हा? आणि राहिला विषय त्या सरीचा, तर तिला आजच सरळ करते बघा. तुम्ही फक्त नाकावचा राग सोडा बघू. तुम्हाला माझ्यावर भरोसा आहे ना? अहो तुमच्या भरोसा आहे म्हणून तर मी गप आहे. मला वाटत होतं माझा जावई बापू गरीब असेल, पण तुम्ही तर लयच गरम रक्ताचं निघाला सके. लग्न झाल्यावर लय अवघड आहे माझ्या सरीचं. मामी तुम्ही बी ना लयच जबरी बोलताय बघा. होय होय, ती तर बोलतेच की. परे ऐक की, अगं मूड बनवायला काय, मी 2 मिनिटात मूड बनवतो बघ. अगं माझी लई इच्छा झाली, एकदा करू की. अगं जरा तरी मान राख माझा. नाना, मला तर तुझी भीती वाटायला लागली बघ. असा हावऱ्यासारखं माझ्या मागं लागलायस तू. हा, लग्न होईपर्यंत जरा पण दम नाही तुला? अगं दम काढायला काय काढेल की दम, पण लग्नाला अजून लई टाईम आहे. त्यामुळं लग्नाआधी एकदा करायला काय हरकत आहे. हा का बरं, लग्नाला का टाइम आहे? हा, आणि तुला एवढीच घाई लागली आहे तर आजच तुझ्या तात्यांच्या कानावर घाल ना. म्हणजे कसं घरच्यांच्या एकदा कानावर घातलं ना, मग लग्न अगोदर किती वेळा पण केला तरी काय हरकत नाही. परे जाऊ दे, काय तू बी. का बरं आता? म्हणजे तुझं माझ्यावर प्रेमच नाहीये. लग्न आधी वापर करून सोडून द्यायचं होतं फक्त तुला. ए परे, अगं तू काय बोलती, तुला तुझं कळतंय का? हा अगं नाना नाव आहे माझं, नाना. मेलो तरी शब्द मोडणार नाही बघ. आणि ह्यो पट्ट्या आहे का नाही, ह्यो पट्ट्या लग्न करील तर तू अशीच करील, नाही तर नाही करणार बघ. आणि तुला माझ्यावर एवढा बी भरोसा नसेल ना, तर जाऊ दे, जे काय असेल ते लग्नानंतरच करू बघ. हे नाना, मी काय म्हणते, जरी आपलं ठरलं लग्नानंतर सगळं करायचं, तर आपण लग्नाआधी थोडीफार गंमत करू शकतो ना. नाना, मी काय म्हणते, ए बिबटा नानी, काय म्हणतीये, करू ना थोडी आपण गंमत. बघ तरी काय म्हणतीये मी. नाना, ए बिबटा नाना, काय म्हणतीये मी, करू ना आपण गंमत. बघा परे, एकदा काय ह्या बिबट्याला शिकार लागली का नाही तर पोट भरत नाही, तोपर्यंत शांत होत नाही हो. हा बरं बाबा. ए परे, काय बिबटे नाना? सोमा तू? हा मीच. इथं चांगला कुठं चालू आहे तुमचा? ए सौम्या, तुझं काय असेल ना ते नंतर बघू, तू जा बरं आत नाहीत ना, पळ. ए पळबीड, मी काय याडा बिडा आहे काय माझ्या परीला तुझ्या तावडी सोडून जायला? अरे सौम्या, तुला गोडीच सांगतोय, जा बरं इथनं, पळ. आमच्या वावरात येऊन तुम्हाला दम देतोय वय? तुमचा वावर? अरे तुझ्या बापाचा आहे काय वावर? हा ए नाण्या, बापाचा विषय काढत नाही, नाही तर तंगड तोडून हातात देईल बघ. होय, तर मोड बरं. तुला बरं आता परीला हात. पडीला हात, हे घे लावला तुझ्या तर राहिला तुझ्या. तुझ्या. ए अरे 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 सोमा, नाना, काय तुम्ही लहान लेकरांसारखं भांडताय? वा, आम्ही लहान लेकरासारखे भांडतोय म्हणे. अगं तू लहान लेकरासारखं आम्हाला नादी लावले, मला लग्नाचा शब्द देऊन याच्या सोबत असं गुलगुल करते वय तू. ए, अरे जरा नीट बोल. ए तू गप रे,
ए परे तू काय मला नादी लावलंय काय? जे काय असेल ना ते इथलं इथं क्लिअर करायचं बघ. सोमा शांत हो, मी काय म्हणतेय आपण नाही या गोष्टीवर नंतर बोलू, मी तुला नंतर येऊन भेटते काय. ए नंतर बिंतर काही नाही, जे काय आहे ना ते इथलं इथं क्लिअर कर बघ. तुझ्यामुळे ते आतल्यासोबत भांडणं केलेत मी. हा जे काय असेल ना ते इथलं इथं क्लिअर करायचं, नाही तर एखाद्याचा मूडच पाडतो मी आता. ए सौम्या धमकी कोणाला देतो तू? हा ए ऐकायला तुला बोललो होतो ना अरे रे. अरे 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 काय करता तुम्ही? सारखं सारखं एकाच गोष्टीवरून भांडताय? हा? लहान आहेत का तुम्ही? माझ्या मनात काय चाललंय कळतंय का तुम्हाला? सगळेजण आपापला विचार करताय फक्त. शांत व्हा. मी काय म्हणतेय, मला तुम्ही दोघं पण आवडता म्हणून मी तुम्हाला बोलते आणि भेटते. आणि दुसरी गोष्ट, मी कोणाला नादी बिदी नाही लावते, कळालं का? मी लग्न करणार तर तुमच्या दोघांपैकी एकाशी नक्की करणार, हा शब्द आहे माझा. ए अरे दोघांना कसला शब्द देतीये? कोणाशी करणार ते सांग, याच्याशी का माझ्याशी? हा वय वय परे सांगेला नाना बिबट्याचं नाव सांग. ए नाण्या बिबट्या म्हणे. थू, नाण्या बिबट्या. तू कुणाला करतर? ए तुलाच करतो तुझ्या तर आईला तुझ्या. ना ना सोमा, ऐका माझं, शांत व्हा. मी काय म्हणतेय, लग्न तर मला असं पण करायचं, पण अतुलला इथून हकलण्यासाठी जो पण माझी सगळ्यात जास्त मदत करेल ना, मी त्याच्याशी लग्न करेल. कळतंय का तुम्हाला? जर नसेल कळत ना तर राहू द्या, जावा इथून. नवा, मला असं वाटतं की तुमचं जर खरंच एकमेकावर जीवापाड प्रेम असेल ना, तुम्ही दोघांनी मी एकमेकांच्या घरात विचारून बघा पाहिजे. तसं सरूंच्या घरच्यांची काय आम्ही गॅरंटी घेत नाही, पण तू तुझ्या घरच्याशी बोलून बघ. जर लग्नाला तयार झाले तर करा की लग्न. हां म्हणजे काय पण माहिती आहे, लाल्या ह्याच्यावर वाईट नजर टाकणार नाही रे. आणि त्यातून पण आई घरात वाईट नजर टाकली ना, मी आहेच की बघतो त्याला. नवनारे कसला विचार करतोय तू? अतुल भाऊ म्हणतायत ते बरोबर आहे ना? हे बघ, आता आपल्याला खरंच घाई करावी लागणार आहे. मला ना आता भीती वाटायला लागली रे. पुढच्या वेळेला आपण भेटेपर्यंत रातोरात माझी आई माझं लग्नही लावून देऊ शकते. मला मला खरंच आता भीती वाटते. हे बघ सरी, मला तुझं ना अतुलचं म्हणणं खरंच पटतंय ग, पण मी एवढ्या घाई गडबडीमध्ये खरंच घरी काही नाही सांगू शकणार आहे. तू मला थोडासा वेळ दे. हे बघ, मी आपल्या प्रेमाबद्दल आणि आपल्या नात्याबद्दल कधीच एवढा सिरियस विचार केलाच नाही ग. अरे पण आपल्याकडे एवढा वेळ नाहीये आता. तो लाल्या हात धुवून मागे लागलाय माझ्या. तुला कळतंय ना मी काय म्हणते ते? हे बघ सरू, मला कळतंय ग तुला काय म्हणायचं ते, पण मी एवढ्या घाईमध्ये काहीच निर्णय नाही घेऊ शकणार आहे. अरे नवा, तो जास्त लोड नको घेऊ. सर्व चांगली पोरगी रे. आणि बघ केला का, एक तर आताच पोरीला भेटत नाही लग्नासाठी, त्यात ही स्वतःहून तुझ्या मागं लागले. मग कर की लग्न, काय विचार करतोस? हां जरा शांत डोक्याने विचार कर, काय असेल ते निर्णय सांग. सरू, मला थोडासा वेळ दे. मी माझा जो काही निर्णय असेल ना तुला लवकरच सांगतो. हे बघ नवा, जे बी तुझ्या काय मनात आहे ते लवकर सांग बाबा. उगं त्या सरूचं लाल्या संग लग्न लावण्यापेक्षा मी लग्न करायला सरू संग कधी तयार आहे. एका पायावर उभा आहे तयार लग्न करण्यासाठी. ए रामा, चल जरा काम करून चल. हो अतुल भाऊ, मी काय चेष्टा बिष्टा करत नाही. जे बी काय आहे ते मनातूनच बोलतोय. होय सरू, करते का माझ्या संग लग्न? बघ नवा, विचार कर. बरं एक काम कर, सर्वला घेऊन साईडला जा आणि शांत डोक्याने विचार करा आणि काय तो निर्णय घ्या. नाहीतर आमचा रामा तयारच आहे गुडघ्याला बाशिंग बांधून. होय की अतुल भाऊ, मी तयार आहे. सरू, तुझा निर्णय सांग फक्त. ये मस्त छान आहे. ओ मामी, तुमचं लय झालं आंबट बोलणं बरं का. आत्ताच्या आत्ता चला सर इकडं आणि होऊन जाऊ दे एकदाचं काय असेल ते. चला बरं. ओ जावई बापू, शांत व्हा. मी सांगितले ना, आजच्याच त्या सरीला समजवते. तुम्ही नका काय काळजी करू सा. अहो काळजी करायचं नाही काय. एकतर आमचं लग्न नाही झालं तर मला तोंड दाखवाय जागा राहायची नाही. आणि तुम्हाला माहीत आहे त्या सरीमुळं मी आतल्या संग भांडणं केली ती. हां आणि त्या आतल्या गप बसेल का? बरं त्याचं बी ते जाऊ द्या, पण ज्यासाठी मी एवढा आटापिटा केलाय तिनंच जर माझ्या कानाखाली मारली तर माझं काय राहिलं? हां लालो, तुझा घरी जाऊन आराम कर. जे काय असेल ते सांस तुला सर्व क्लिअर कळवतो आम्ही. जा तू. ए कळे तुम्ही तसलं काय नाही. सांग पाव तर तुम्हाला टायमिंग देतो, त्या सरीला तयार करा. आणि जर नाही तयार केली ना तर उचलून नेन मनपात. कळलं का मामी? सांगा बाळू काकाला. ओ तुम्ही ग बसाव. उगा कशाला मधी मधी करतायसा? जावई बापू, मी सांगितले ना तुम्हाला, तुम्ही सगळं माझ्यावर सोडा बघू. मामी तुम्हाला माहित आहे सरीसाठी मी आतल्याला नडू शकतो. म्हणजे
मी काहीही करू शकतो. कळतंय ना तुम्हाला? काय बी करू शकतोस? अरे म्हणजे म्हणायचं काय तुला? काय धमकी देतोस का तू आम्हाला? हो हो धमकी देतोय. मामी सांगा त्यांना, सरी जर मला नाही भेटली ना तर काहीही करू शकतो मी. ओ जावई बापू, तुम्ही नका काळजी करू सा, मी आहे ना. तुम्हाला काय झालंय तोंड पाडून बसायला? ए बाई, तुझ्या स्वार्थापायी माझ्या पोरीचा बाजार नको मांडू. तुझ्या पाया पडतो, कळलं का? जातो की. ए पोरे, कशाला ग उगा उन्हाची वारा फिरती? अगं त्या नानाला भेटायला गेले होते, तो मागच लागलाय बघ लग्नासाठी. आणि तिथं आमच्या गप्पा चालू होत्या, तेवढ्यात सोमा आला आणि झाली ना दोघांची कुत्रा मांजऱ्यासारखी भांडणं सुरू. भांडणं? आणि त्या दोघांची कशावनं? अगं त्या सोमाला पण माझ्यासोबत लग्न करायचे. होय, मग तू काय बोलली? मग काय त्यात काय एवढं टेन्शन आहे. हे बघ, जेवढी पोरं मागं लागतील तेवढं चांगलंच आहे ना आपल्यासाठी. आणि तसं पण ह्या पोरीसोबत लग्न करणं एवढं सोपं आहे वय. मी बरोबर त्या दोघांना कामाला लावून आली आहे. कामाला? कसले कामाला ग? हे बघ, मी त्यांना सरळ सरळ सांगितलंय, जो पण आपल्याला ह्या अतुलला इथून काढण्यासाठी जास्त मदत करेल ना, मी माझ्या लग्नाची मला त्याच्या गळ्यात घालणार आहे. आणि तसं पण त्या आतल्याला नडायला आपल्याला पोरं तर लागणारच ना असली. अरे तूच बघ सच्ची पोरगीस माझी. बरं ती जाऊ दे, महाद्या दिसला का तुला आज? सकाळपासून कुठं गेल्यामुळे काय माहित. नाव घेतलं आणि ते हजर झाले. आले मादा काका, 100 वर्ष आयुष्य बघ यांना. मग चांगले गप्पा चालले ते मालिकेच्या. कशाच्या गप्पा? त्या आतल्यानं सोळू कपळ करून सोडले बघ. आता काय केलं ते ऐकायला ना. काय केलं म्हणजे? तो जवळ इथं आहे ना तवर काही सुख लागणार नाही बघ आम्हाला. माद्या असं काहीतरी कर ना की त्या आतल्या वस्तीवर निघून गेला पाहिजे बघ. बराबर आहे तुमचं. काय ना काय तर केलंच पाहिजे. पण तसं बी ते कडू पडला एकटाच आता. हा तेवढं रामे असते त्यासोबत, पण ते बुरटे काय करणार आहे तेव्हा? हा आपल्या संगी पोरं आहेतच की. सोमा हाय, नाना हाय, लाल्या हाय. हा मग त्या आतल्याचा जर आपल्याला काटा काढायचा असेल का नाही, तर मग ह्या पोरांना देऊ त्याच्या अंगावर सोडून. ना काय म्हणताय? माधा काका बरोबर बोलले तुम्ही. मी पण आईला आता तेच सांगत होते, ते पोरं आपल्यासाठी काय पण करतील आता. हा करतील म्हणजे अगं करायला तर पाहिजेच त्यांनी. हा आणि आपल्याला चांगलंच माहित आहे का नाही की त्या पोरांना काय पाहिजे ती. हा आहे का नाही? मग आपण बी त्यांच्या मुदतीनं आपल्याला काय पाहिजे ती करून घेऊ की. हा मग कसं काय वाटतंय माझा डाव? खरं आहे बघ माझ्या तुझं. त्या आतल्याला जवळ इथनं मी पळवून लावत नाही ना तर तायडी नाव लावणारच नाही. पण माझ्या तसनीच आहे काय ना काय ते कारण पाहिजे का नको? आहे का आता भांडणं करायला काय कारण लागतं का आपल्याला? मी तर म्हणतो ना, आपण ठरवूनच त्या आईघाला संग भांडणं करायचं. हा म्हणजे त्याची चूक असू किंवा नसू, आपण काय करायचं, त्याला इतकं तंडायचं ना, तेव्हा आईघाला मला सोडूनच पळून गेला पाहिजे. काय म्हणताय? हा असं घायला आला पाहिजे का नाही की तो त्याच्या कपट्या बायकोला घेऊन इथनं माळा सोडून पळून गेलाच पाहिजे बघ. निघून गेलाच पाहिजे. हा 100% निघून जातोयच बघा त्यो. आईघाला लय त्याला महाजन गुरमी होती ना, जवळ त्याला हाकलत नाही ना तर ह्यो महादेवी नाव सांगणार नाही आपण. हा रामा बघू बाटले. अहो मी काय म्हणते, घरी जायचं का आपण? अगं बस की बसलेस तर मस्त सावली पडली. नको, चला घरी जाऊ. बरं एक काम कर, तू हो पुढं, मी रामा हिरोवरची मोटर चालू करून येतो. राहू द्या मोटर चालू करायची, आधी घरी जाऊ आपण, परत करा मोटर चालू. आणि असं बी आपण जेवण बी नाही केलं, चला जाऊ घरीच. होय रातुल भाऊ, मला लय भूक लागली, चला आता घरीच. चला मग काय आता. हे अगं आज इकडून जाऊया की, तिकडे खाली वड्यात नावाने सरी गप्पा मारत असते, कशाला त्यांना डिस्टर्ब. अहो पण तिकडे तिला आले असेल की, अजून काहीतरी कुटाणा व्हायचा. नको, इकडूनच जाऊ आपण, चला. काय नव्हत, आपण त्याच्या रानातून नाही जायचं, भाऊच्या पट्टीनं नदीकडनं जाऊया की. ती बाई असेल की तिकडं. तिचं काय असू दे की, मग आज तिनं मला काहीतरी बोलू दे की, बघ तिला उभी कशी चिरू आहे का नाही राम्या. मग काय तर आई घाली कुठली राहत ना, काय नव्हत.
इकडून येते तर येऊ दे की, पण मी काय म्हणतोय महत्वाचं काय, इकडून कसा आला ती महत्वाचं नाही, इकडून आलाय का नाही ही लय महत्वाचं आहे. बघा आता आई घराला कसा नडतो मी, ती तुम्ही फक्त बघतच राहा. ए आतले, इकडून याचा तुझा काय संबंध आहे? हा, हे तू विचारणार कोण? तू विचारणार कोण म्हणजे? अरे काय करायचं तुला, तुला लाला साहेबांनी सांगितलं होतं का नाही ह्या पट्टीतनं इकडे यायचं नाही, तर तू का आला इकडून? अरे ते मी नाला बघून घेतो की, तू कशाला आला उडा एवढा? उडाय काय लागला म्हणजे? यांची जबाबदारी भाऊनं मला दिली आहे, कळतंय का? त्यामुळं मध्ये मध्ये लय बग करायची नाही, कळलं का? चल आल्या पालन निघायचं मागे, काय घालायची. चल महाद्या, भाऊचा तू सालगडी विसरू नको, बाप बना जाऊ नको. आईला तुमच्या भाऊ मध्ये माझ्यामध्ये भांडण लागलं, रुडा लागला. बरं एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आम्ही दोघं भाऊ एक होईल ना, इथं ताणून ठोकेन तुम्हाला. अरे स्वतःच कुठं तर बघायचं आतले. हा भाऊन तू कधीच एक होत नसतो, कळतंय का तुला? हा त्यामुळं नीट आई घालायची, कळलं का? पैलवान तू म्हणजेस नीट वागा बरं का, ते माधुरताईकडे बघून मी गप बसते. तुम्हाला नीट सांगते, गप त्यांच्यासोबत नीट राहायचं. चला तुम्ही. काय चल मग चल. काय तुला इकडे सांगायचं का? चल काय संबंध म्हणजे काय कुठं चाललंय? लाला साहेब तुम्ही ह्याला सांगितलं होतं ना आई घालायला, इथनं जायचं नाही म्हणून, तरी बी इथनं का आला? तुला सांगितलं कळत नाही का मराठी? कशाला घालायला इकडे? लाल्या बायांसमोर सेवा देऊ नको, ग बस. अरे एवढी इज्जत आहे तर माय घाल ना तिकडे, कशाला बिनला जगात आला इकडे? बरं जातो. आणि ह्याच्या अगोदर आय घरत होतं ना आमच्या रानात ना, तेव्हा का दुखत होतं काय? ए चल चल, पुढचं नको राहणं जोडून. अतुल भाऊ चला, हे आई खाण्याला काय द्यायचंय? अरे काय मिनिट, काय झालं? तुम्ही वाटताय का? साहेबांनी सांगितलं होतं. एक मिनिट, जर लाल्याने सांगितलं नाही ना, तुम्ही तो का आजपर्यंत आमच्यापर्यंत कसा राहिला मग? बरं का त्याला घेऊन गेलास तू? याच्या आधी जात होतो, तू जात होता, मी बी जात होतो. आता इथून पुढे त्याने फिरकायचं नाही. आता मुद्दा का पण आता तो माझ्या सासूला नडतोय. एक गोष्ट आहे सिंपल, त्यांचं काय तर नातं व्हायला लागलंय, होऊ दे. तो म्हणतोय ना येऊ नको, कसं असतं शहाण्या माणसाने कधी 2 पावलं मागे जावं. वर्ष बरोबर आहे? बरोबर पटतंय तुला? चल, नवीन लग्न झालंय तर कसं असतंय, संसार सुखाने कर, शांततेत कर, कळतंय? चल आमचं म्हणणं तीच आहे की सगळं मुळात शांततेनेच पार पडलं पाहिजे. मग तुम्ही आधी ह्याला सांगा. बरं काय मला जर आता तू रस्ता इथला बंद करतोय, त्या दिवशी मी बघितलंय तू आतल्याच्या नदीजवळच्या रानापासून ट्रॅक्टर घेऊन गेलता, का घेऊन गेलता? मग तेव्हा गेलो होतो, पण तिथून पुढे मी नाही गेलो. अरे गेला होता का नाही? आता जर दिसला ट्रॅक्टर घेऊन, ते ट्रॅक्टर साईड तुझा पाय मुडी नाही खाली. थांब एक मिनिट, उडतो काय? थांबा. राम्या इथून पुढे आतल्या तू लाल्याच्या रानातनं यायचं नाही, लाल्या तुम्ही आतल्याच्या रानातनं जायचं नाही. संपलं. आणि हे वाट टाळण्यासाठी इथून पुढे तुम्ही एकामेकांना बोलायचं नाही. काय झालं तुला तोंड पडायला? मी काय म्हणते, त्या भाऊकडं कामाला जायचं बंद करा तुम्ही. तिथं रोजच काय ना काय कुठं नव्हतं बघा. बंद करा म्हणून हा? तिकडे कामावर जायचं बंद करतो आणि इथं तुझ्या संग घरात बांगड्या घालून बसतो की? चिडचिड कशाला करता? तुमची काळजी वाटते म्हणूनच बोलते बघा. लय काळजीची, गप झोप. काळजी ओ मी नीट बोलते तर नीट बोला ना, वाकड्यात कशाला बोलता? ती तायडी लय घोड्याची बाई आहे, आणि त्या बाईच्या नादी लागून तुम्ही तर आतुला का भांडता? गप कामाला जात जावा आणि गप येत जावा ना घरी. कशाला नको ता कुठं ना करता? कुठं ना हा कुठं ना करतोय का मी? चे आईला तुला नीट सांगतोय बरं का, माझ्या संग नीट बोलत जा.
हा? आणि तुला काय बोलायचंय ना ते मला कळतंयच की चांगलं. काय कळतंय ना, मग नीट वागा. कामाच्या ठिकाणी कामच करत जावा. तू मला नको शिकू मला काय करायचंय ते, कळलं का? हा, इथनं पुढं ना मला कसं करायचंय तसंच करणार. हा, आणि काय वाटतंय ना तसंच वागणार मी. काय गप्पड आता झोप. गप्पड म्हण. तुम्ही करणार कांड आणि मला गप्पड म्हणा. अवघडे बाई, कसं होणार माझं काय माहिती. अहो जेवायला वाटते, हात धुवून घ्या. राम्या तू पण हात धुवून घे जा. वहिनी मला नको, मला जास्त भूक नाही, तुम्ही जेवा. अहो काय झालं, कसला विचार करताय? काय ना ग वर्षे, बघ की आता इतके दिवस मी एवढे कुटाने केले, भाऊने माझी प्रत्येक चूक माफ केली, पण आता आता आपल्या लग्नाला एवढे दिवस झालेत, भाऊ काही गोष्ट विसरायला तयार नाही बघ. अहो करतील माफ कधी ना कधी, तुम्ही नका लय विचार करू. हात धुवून या, मी जेवायला वाढते. नाही वर्षे, भाऊ ही गोष्ट काही विसरणार नाही बघ, मला चांगलंच माहिती आहे. ज्या दिवशी त्या अवधसर आपल्या उरावर आणून बसवला ना घरात, तेव्हाच मला अंदाज आला होता भाऊचं माझं आता काही मिटत नाही बघ. मिटलं तरी बी ठीक आहे आणि नाही मिटलं तरी बी ठीक आहे. तुम्ही जास्त काही विचार करू नका. आणि हे बघा, जे आपल्या हक्काचं आणि आपल्या वाटणीचं आहे ना ते कोण घेऊन जाणार आहे का? अगं कसला हक्क आणि कसली वाटणी. घराचा मालक आज झोपडीत राहतोय आणि तो सालगडी बंगल्यात. कधी कधी मला असं वाटतं ना वर्षे, इथून लांब कुठं जाऊन ना तिकडे घर बांधून राहावं, म्हणजे तिथं भाऊ बी न ग आणि वस्तीवरची ऐकणी माणसं बी. अगं आताच आपलं लग्न झालंय, सुखानं संसार करायचा सोडून कुठे यांच्या नादी लागतीस. अहो तुमचा त्रास कळतोय मला, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या तायडीचा माज आहे ना, मी उतरवल्याशी गप बसणार नाही बघा. आणि आपण इथं कुठे पळून जायचं नाही, तिथंच राहायचं आपण. त्या तायडीला लय मजा वाटते आपल्याशी वाद घालायला, भांडणं करायला, पण वर्षा काय चीज आहे ना, तिला मी एक ना एक दिवशी दाखवून देणारच बघा. जाऊ द्या, तुम्ही या हात धुवून आपण जेवण करू. काय माद्या, किती उशीर? काय नाही, ती बायको जरा झोपतच नव्हती बघा, म्हणून उशीर झाला. काय रे, आज असा आवाज का पडलाय तुझा? काय नाही, ते मगाशी भांडणं झालं नाही ते होय, म्हणून बायको लय कुरकुर करत होती बघा. तिचं जाऊ दे, तिचं सोडा.
तुम्ही जेवलो का? हो, ही काय जेवूनच आता बाहेर पडलेली. तेवढ्या त्या आतल्याचं आणि वर्षीचं बोलणं कानावर ऐकू पडलं. बोललो म्हणजे कसलं बोललो? त्या आतल्याची उडी जिरल्या का नाही, हा. तो वर्षीला म्हणत होता की आपण सगळं विकूया आणि कुठेतरी लांब निघून जाऊया, म्हणजे आपल्या मनासारखं होतंय बघ. अहो काय सांगताय तुम्ही? हा हायला, म्हणजे आपण तर अजून त्रास द्यायला सुरुवात बी केली नाही त्याला, तर बरंच फाटली का नाही त्याची. मग हटणार नाही तर काय होणार? त्याच्यासमोर पहिलवान जो उभा आहे. मग होय की. पण ती जाऊ द्या, सरीला बोललो का तुम्ही? म्हणजे झालं बोललो? हो, बोलले मी सरीशी आणि सांगितले तिला चांगलं समजव, इथून पुढे नाही काय बोलायचं. मग आहे बघा. मी काय म्हणते मात्या, आज जरा थंडी जास्तच पडली ना? नाही एवढी कुठे थंडी आता? हा तुमचं जेवण झालं ना म्हणून तुम्हाला थंडी वाजत असेल बघा. आणि तसं बी तुमच्या इतकं एवढं गरम माणूस असताना त्याला थंड वाजत असते होय. आणि जर थंड वाजतच असेल तर एक उपाय आहे की माझ्याकडे. ते सगळं जाऊ दे, तो आतल्या इथनं गेला का नाही की हा मळा आपल्या दोघांचा झालाच म्हणून समज. हा म्हणजे आपल्या दोघांचाच होय? हो, आपल्या दोघांचा, या तायडीचा आणि तिच्या पहिलवानाचा. काय तुमचा पहिलवान? तुम्ही म्हणताय तसं जर असेल ना तर बघा, ह्यो महाद्या त्या आतल्याला कसा पळवून लावतोय ती. पण त्याआधी एकटा होऊ दे की. असं माधुरी ताई, या की बसा. राहू दे, नको पाणी. माधुरे, तू आता इकडं काय ग? डोळा कसा लावला झाला? बरं आहे ना सगळं? होय बरे, काय नाही, एकटं एकटं वाटत होतं म्हणून यावं म्हणलं वर्षाला भेटून, म्हणून आले. एकटं एकटं वाटत होतं म्हणजे? पहिलवान कुठं आहे? त्यांचं कुठं घराला पाय लागतो. जेवण झालं का तुमचं? झालं. बरं, बसा तुम्ही, मी एवढं पाणी टाकून आले. बाई, बाहेर कसली थंडी आहे. थंडीचं तर लय अवघड आहे बाबा. या भांडी जरी घासायचं म्हणलं ना तर पाणी नुसतं बर्फासारखं लागा लागले बघा. माधुरी ताई, काय झालं? एवढं शांत का बसलाय? ठीक आहे ना सगळं? काही नाही ग वर्षा, आमच्या आईच्याच लय टेन्शन येते बघ. उगाच त्या बाईचं काय बी ऐकून मग भांडले तुम्हाला ते. अहो, आम्हाला त्याचं काय वाटत नाही बघा. त्या बहिणीच त्यांचं कान भरलेत म्हणून तसं वागलेत आमच्यासोबत. कळतंय आम्हाला, पण जाऊ द्या, आम्हाला त्याचं एवढं काय वाटत नाही. अगं वर्षा, मला माहिती ह्यांच्या अशा वागण्याचं ना तुम्हाला लय त्रास होतोय, पण खरं सांगू का, ते असं नाही तर ग, ते बाई त्यांचं कान भरते म्हणून ते असे वागतात बघ. अहो माधुरी ताई, सगळं कळतंय आम्हाला. ती बाई इथं आल्यापासून नाही ना, मळ्यातले सगळे मिटलेले वाद परत चालू झालेत बघा. पण जाऊ द्या, तुम्ही काय काळजी करू नका, सगळं काय पहिल्यासारखं नीट होईल बघा. तुम्ही फक्त आहे ना पहिलवांना समजून सांगा. अगं वर्षा, मी त्यांना खूप समजवते,
आता त्यांना बघायलाच मी बाहेर आले होते, पण ती बाई घरामाग घेऊन बसली त्यांना त्यांचे कान भरत. कान भरत बसले म्हणजे? अरे अतुल, तुमच्या दोघांना ना मळ्यातून हाकलून द्यायचा प्लॅन करते बघ ती बाई, आणि आमचं हे येडं त्या बाईच्या बाता ऐकत बसले. अगं माधुरी, तू कशाला टेन्शन घेते त्या बाईचं? तू फक्त पैलवाना सांभाळ, त्याला सांग त्यांच्यापासून दूर राहायला. पैलवानं त्या बाईची साथ सोडली ना, ती बाई एकटी माझं काही वाकड करू शकत नाही बघ. मला तर असं वाटतंय ना, तिचा माज आहे ना असं तसं नाही उतरणार. तिला एकटीला गाठून आहे ना, तिला चांगलं शिकून काढायला पाहिजे आपण, त्याशिवाय ती वटणीवर नाही येणार. ए वर्षे, गप जरा तू काय सारखं सारखं भांडायचं बोलते का? बरोबर आहे अतुल वहिनीचं. त्या बाईची तुम्हाला हेतनं हाकलून द्यायची टाप होती या, ही काय साधी गोष्ट नाही. रामा बरोबर आहे तुझं, पण हा विषय काय भांडून मिटवायचा आहे का? शांत डोक्याने विचार करून मिटवायचा आहे. हा पण आता डोकं लावायचं म्हणजे नेमकं करायचं तरी काय? राम्या, ती बाया वस्तूवरची सटर फटर पोर घेऊन किती बी अंगावर होते. हा, आता आपण पण कमी नाही रे. शाळेला तिचे अरे मी हाय, तू हाय, वर्षी आहे, माधुरी आहे, पण कमी पडत तर ते सारे नाव आहेच की. हा, आपण पण त्यांना चांगली टक्कर देऊ शकतो. शाळेच्या गावात त्यांच्या मला मळ्यातून हाकलून लावतात काय? लावू दे, त्यांना काय करायचं ना ते करू दे. आता आपण अशी गेम करायची ना, त्यांचं इथं जगणं मुश्किल झालं पाहिजे. आणि साधं सुद्धा नाही बरं का, एवढं जगणं मुश्किल करायचं ना, त्यांनी वस्ती सोडून पळून गेले पाहिजे. होय अतुल भाऊ, आम्ही तुमच्या मरुस्तर साथ या, टेन्शन नका घेऊ. बरं चल वर्षा, येते मी. आमचं हे आलं ना दोघं चिडत्यान, आणि तुम्ही काय असेल ते दोघं मिळून मिटवून घ्या बरं. मी आहे तुमच्यासोबत. येते मी. काळजी नका. हो. अतुल भाऊ, ये तुम्ही पण आता उशीर झाला, नका टेन्शन घेऊ तुम्ही. बघू उद्या काय असेल सकाळी. झोपा तुम्ही निवांत. काय हां, येऊ का? बरं. ए माधुरी, अगं झोपली नाही होय तू अजून? हा, ए अगं बोल की, काय झालंय? हा तिकडं. अगं पोटात बाळ आहे की, काय झालंय नेमकं तुला? हो द्या काय तर, मी बघेल माझं काय येते. अगं पण सांग की काय झालं तुला नेमकं? हे बघा, भांडण जर करायचं नसेल ना तर गप तिकडे खाली पडा. अगं पण झालंय काय? हा, का चिडायला लागली उग? बोल की काय झालंय सांग मला. सोडा मला. म्हटलं ना भांडण करायचं नसेल ना तर गप तिकडे खाली पडा. खाली पडा म्हणजे मी नसतो पडत, जा लय शहाणी. सर का मग? अगं हळू कर की जरा, काय झालंय तुला नेमकं? हा, ए माधुरी अगं बोल की. अगं काय झालंय ती सांग तर की मला. हा, का तनतन करायला लागली तू? बोल की. अगं हा, बरं झोप झोप तशीच. मी लेट असतोय ना तुला, पड पालतीच. नाही मला गरज कुणाची. घे बागरून घे. मळ्यामध्ये नाती दिवसेंदिवस विचित्र होत चालली आहेत. कुठं नवरा बायकोपासून लांब जातोय, तर कुठं बायको नवऱ्याचं नातं अधिकच घट्ट होतंय. पैसा, जमीन आणि संपत्ती या गोष्टीसाठी चालू झालेली चढाओढ आणि रस्सीखेच आता अजूनच मजेदार होणार आहे. मादा, तायडी, लाल्या, परी, नाना आणि सोमा यांच्या विरुद्ध अतुल, वर्षा, माधुरी, रामा, नवा आणि सरू हा सामना आता पुढील डावात अजूनच रंगत आणणार आहे. भेटूया मग लवकरच.